मदत दिल्लीला जाणार आहे तसं सीट शेअरिंगच्या संदर्भात मला याची कल्पना नाही। दुसरीकडे राज्यातले जे पोलीस भरतींसंदर्भातली जी भरती होणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा उलटलेले जे तरुण आहेत त्यांची सरकारकडे मागणी करण्यात आलेली की वयोमर्यादेसंदर्भात निर्णय घ्यावा, कारण सरकारकडनं जे परिपत्रक डिसेंबरमध्ये काढायला हवं होतं ते फेब्रुवारीमध्ये काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे वयोमर्यादेचा जो प्रश्न आहे त्यावरनं आता हजारो तरुणांचं सरकारकडे लक्ष लागून राहिलेलं आहे, कसं पाहतो? याच्या बाबतीत काही तरुण जे पोलीस भरतीला पात्र आहेत ते मला देखील भेटले होते, त्यामुळे या बाबतीत सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर मी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक निवेदन देणार आहे, एक पत्र देणार आहे। कारण माझ्याकडे माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या विभागातल्या म्हणजे माझ्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी ही मागणी केली होती, जसं तुम्ही आता म्हणताय तसं। अंतिमतः याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब घेणार आहेत। सोमवारी या बाबतीतलं जे निवेदन मला मुलांनी दिलेले ते आणि त्याच्यावरती माझं एक पत्र मी माननीय फडणवीस साहेबांना देणार आहे। विजय हा एकमेव निकष मानला गेला, त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला काही फरक पडतोय का? जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही, महायुतीच्या अधिकृत प्रवक्त्यांकडनं, अधिकृत नेत्यांकडनं जोपर्यंत याच्यावरती कुठलं अधिकृत भाष्य येत नाही तोपर्यंत जर तरच्या बाबींवर बोलणं योग्य नाही। धन्यवाद।